नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रात आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे कॉम्प्रेसर ओळखण्याबद्दल जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेल्या कंप्रेसर ओळखा। रेफ्रिजरेटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कंप्रेसरचे विविध मॉडेल ओळखा। विंडो एअर कंडिशनरमध्ये वापरलेला कंप्रेसर ओळखा। विंडो एअर कंप्रेशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंप्रेसरचे विविध मॉडेल ओळखा। रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे कंप्रेसर ओळखण्यासाठी आवश्यक असलेली साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू पाहूया। साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू: वर्क बेंच, प्रशिक्षणार्थी टूल किट, सील केलेल्या कंप्रेसरची भिन्न क्षमता आणि प्रकार, स्वच्छ वेस्ट कपडा। आता रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे कंप्रेसर ओळखण्यासाठी आवश्यक असलेली तयारी पाहू। कार्य 1: रेफ्रिजरेटर कंप्रेसर ओळखा। 4 प्रकारचे कंप्रेसर आहेत: रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर, रोटरी कंप्रेसर, स्क्रोल कंप्रेसर आणि सेंट्रीफ्युगल कंप्रेसर। चला प्रत्येक प्रकार आणि त्याचे उपयोग एक एक करून तपासूया। रेफ्रिजरेटर कंप्रेसर वर्क बेंचवर ठेवा। रेफ्रिजरेटरमध्ये वापरलेले कंप्रेसर ओळखा। रेफ्रिजरेटिंग कंप्रेसर या प्रकाराचे कंप्रेसर रेफ्रिजरंट गॅस कॉम्प्रेस करण्यासाठी सिलेंडरमध्ये पिस्टन वापरतात। हे गॅस संकुचित करण्यासाठी वरच्या आणि खालच्या गतीसह ऑटोमोबाईल इंजिनियर प्रमाणेच चालते। रोटरी कंप्रेसर हे कंप्रेसर रेफ्रिजरेटर कंप्रेसर करण्यासाठी फिरणारी यंत्रणा, विशेषतः रोलर किंवा वेन वापरतात। रोटरी कंप्रेसर आकाराने लहान असतात आणि ते सहजतेने कार्य करतात, ज्यामुळे ते लहान रेफ्रिजरेशन युनिट मध्ये लोकप्रिय होतात। स्क्रोल कंप्रेसर या प्रकारात रेफ्रिजरंट कॉम्प्रेस करण्यासाठी 2 स्पायरल आकाराचे स्क्रोल वापरले जातात। एक स्क्रोल स्थिर राहतो तर दुसरा त्याभोवती फिरतो। स्पायरल मधील आवाज कमी करून वायू संकुचित करतो। सेंट्रीफ्युगल कंप्रेसर सामान्यतः मोठ्या औद्योगिक रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये आढळतात। सेंट्रीफ्युगल कंप्रेसर रेफ्रिजरंट गॅसला गती देण्यासाठी हाय स्पीड रोटेशन वापरतात। हे वायू संकुचित करून कायनेटिक ऊर्जेचे संभाव्य ऊर्जेमध्ये रूपांतरित करते। आता रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे कंप्रेसर ओळखण्याची प्रक्रिया पाहू। विंडो एअर कंडिशनिंग मध्ये 2 प्रकारचे कंप्रेसर वापरले जातात: रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर आणि रोटरी कंप्रेसर। या विविध प्रकारचे विंडो एअर कंडिशनर कंप्रेसर आणि त्याचे उपयोग जाणून घेऊया। वर्क बेंचवर विंडो एअर कंडिशनर कॉम्प्रेसर ठेवा। विंडो एअर कंडिशनर मध्ये वापरलेले कंप्रेसर ओळखा। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर सामान्यतः लहान विंडो एअर कंडिशनर्स मध्ये आढळतात। ते पिस्टन वापरून ऑपरेट करतात, जे रेफ्रिजरंट गॅस कॉम्प्रेस करण्यासाठी सिलेंडर मध्ये वर आणि खाली हाताळतात, वर आणि खाली हलतात। हे कंप्रेसर डिझाइन मध्ये सोपे आणि बजेट अनुकूल आहेत। रोटरी कंप्रेसर रेफ्रिजरेटर गॅस कॉम्प्रेस करण्यासाठी रोटरी कंप्रेसर रेफ्रिजरेटर गॅस कॉम्प्रेसर
करण्यासाठी फिरणारी यंत्रणा बहुतेकदा रोलर किंवा वेन वापरतात। रोटरी कंप्रेसर सहजतेने कार्य करतात आणि परस्पर कॉम्प्रेसरपेक्षा लहान असतात। विंडो एअर कंडिशनर कंप्रेसरची वैशिष्ट्ये टेबल 1 मध्ये लिहा। रिकॅप: या विषयात आपल्याला माहिती मिळाली रेफ्रिजरेटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसरचे विविध मॉडेल ओळखा, विंडो एअर कंडिशनमध्ये वापरलेल्या कॉम्प्रेसर ओळखा, विंडो एअर कंडिशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसरचे विविध मॉडेल ओळखा। मला आशा आहे की रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकाराचे कॉम्प्रेसर ओळखण्याची प्रक्रिया तुम्हाला सर्वांना समजली असेल। प्रशिक्षणार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया। बाय।